नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरणातल्या फरार मास्टरमाइंड निदा खानला अखेर 45 दिवसांनी बेड्या। एमआयएम नगरसेवक मतीन पटेलांकडून निदाला आश्रय, तर माजी आमदार इम्तियाज जलील यांच्याकडूनही आरोपीची पाठराखण। फरार निदा खानला अटक झाल्यावर राजकीय आरोपांना जोर, इम्तियाज जलील यांची चौकशी करा। संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांची मागणी, तर पालकमंत्री तपास अधिकारी आहेत का, जलील यांचा पलटवार। पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री पदासाठी शुभेंदू अधिकारी यांच्या नावावर शिक्कामोर्तब। 9 मे रोजी शपथविधी सोहळा, तर घुसखोरांना रोखण्यासाठी राज्याच्या सीमांना तटबंदीसारखं मजबूत करणार, अमित शहांनी ठणकावलं। तामिळनाडूमध्ये थलपती विजय यांच्या समोरचा सत्ता स्थापनेचा पेच अद्यापही कायम। बीसीकेच्या पाठिंब्याचं पत्र अजूनही नाही। टीव्हीकेकडे केवळ 116 आमदारांचंच पाठबळ, आणखी 2 आमदारांचा पाठिंबा गरजेचा। पायधुनीतील चौघांच्या मृत्यू प्रकरणी नवा ट्विस्ट। कलिंगडासोबत शरीरात सापडलेलं झिंक फॉस्फाईड आणि घरात सापडलेलं उंदीर पळवण्याचं औषध वेगवेगळं। झिंक फॉस्फाईड घरामध्ये कुठून आलं याचं वाढतं गुळ। यंदा एल निनोचा परिणाम शतकातला सर्वात तीव्र असण्याची शक्यता। कुठे पूर तर कुठे दुष्काळाचा अंदाज। अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता। 10वीचा निकाल यंदा 2% घटला, तरीही मुलींचीच बाजी, तर 68 वर्षीय आजीही 10वीमध्ये उत्तीर्ण। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।